नमस्कार मित्रांनो, त्या दिवशी मी दोन चित्रपट बघितले होते. एक म्हणजे अशी समाजोमी, दुसरा म्हणजे जय भीम पॅन्थर एक संघर्ष. तर मी अशी समाजोमीचा रिव्ह्यू माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे, याच यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे. तर तो सुद्धा जाऊन तुम्ही आवर्जून बघा. आणि आता आपण जय भीम पॅन्थर एक संघर्ष या चित्रपटाचा रिव्ह्यू करणार आहोत. तर मित्रांनो, शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा, कुठेही जाऊ नका. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव रवींद्र. आपण सगळे पाहता आपला लाडका यूट्यूब चॅनल रचनापत्र रवींद्र. चित्रपटाची कथा अशी आहे की दलित समाजावरती होणारा अन्याय आणि अत्याचार याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी 5 मित्र एकत्र येतात आणि जय भीम पॅन्थर या संघटनेची निर्मिती करतात. त्या संघटनेची निर्मिती झाल्यानंतर त्या संघटनेमध्ये काय काय गोष्टी घडतात, त्या संघटनेमुळे काय काय चांगले काम होतात किंवा त्यामधले काही लोक कसे फितूर होतात आणि कोण त्यांच्यासोबत वाईट करतं किंवा कोणासोबत वाईट होतं, या सगळ्यावरती भाष्य करणारा हा चित्रपट. चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर चित्रपटाचा सुरुवातीचे 30 मिनिटं हे तुम्हाला चांगले वाटतात. त्यामध्ये दाखवलेल्या गोष्टी आणि ती संघटना कशी उभी राहते, कसं म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टींमुळे कसा त्यांच्यावरती अन्याय केला जातो आणि त्यांना त्रास दिला जातो, त्यानंतर त्याचा उद्रेक कशा प्रकारे होतो, हे सगळं जे दाखवलं आहे ते पहिल्या 30 मिनिटात अतिशय उत्तम आणि सुंदर पद्धतीने दाखवलं आहे. त्याला सोबतच चांगली भेटली बॅकग्राऊंड म्युझिकची. पहिल्या 30 मिनिटासाठी बॅकग्राऊंड म्युझिक खरंच चांगलं होतं. चित्रपट हा कथेच्या रूपाने स्वतःला खूप चांगल्या प्रकारे एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करतो. पहिले 30 मिनिटात तेच दाखवलं आहे. पण काय होतं की काही वेळानंतर ना सगळं काही रिपिटेटिव्ह व्हायला लागतं की कधीतरी कुठल्या तरी माणसावरती झालेला अन्याय किंवा अत्याचार हे रिपिटेटिव्ह सांगितलं जातं किंवा त्याच सिक्वेन्समध्ये त्या गोष्टी दाखवल्या जातात. आणि मला एक गोष्ट नाही समजली की या चित्रपटामध्ये हा म्हणजे या संघटनेचा काळ कुठला हे त्यांनी सांगितलेलं नाही. आणि दुसरी गोष्ट, ही काल्पनिकच गोष्ट आहे माझ्या मते. बाकी त्यात ते जे इन्सिडेंट दाखवले ते एकदम आपल्याला खरे वाटण्यासाठी जो प्रयत्न केला ना तो स्क्रीनवरती दिसून येतो. आणि तेवढ्या बाबतीत त्या इन्सिडेंटमध्ये जे कलाकारांनी काम केलं आहे ना ते तुमच्या मनावरती छाप पाडण्यासाठी पुरेसं आहे. आता संघटना आली म्हणजे लोक वाढले म्हणजे मतभेद होणार. आता मतभेद झालेले हे दाखवलेत कसे, तर काही लोक असतात की जे आपला स्वार्थाचा विचार करतात, पण संघटनेत काही लोक असतात की जे एक बाबासाहेबांच्या विचारावर चालण्याच्या उद्देशाने ते संघटनेत प्रवेश करतात. आपला स्वार्थ दिसल्यानंतर लोक संघटनेला सुद्धा विसरून जातात, हे त्यांनी एक सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर संघटनांमध्ये राजकीय बाजूंचा काय रोल असतो याबद्दल सुद्धा चांगल्या प्रकारे सांगितलं आहे. बाकी चित्रपटाबद्दल विशेष असं काही लक्षात राहण्यासारखं नाही. संघटनाही कसं काम करते ते अजून चांगल्या प्रकारे दाखवू शकले असते, पण ते दाखवण्यात मला वाटतं कुठेतरी ते फसलेत. त्यामुळे चित्रपट आपल्याला निराश करून जातो. तर मित्रांनो, हा होता माझा जय भीम पॅन्थर एक संघर्ष या चित्रपटाचा रिव्ह्यू. हा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही खाली कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही चित्रपट बघितला असेल तर चित्रपटाबाबतीत तुमच्या काय भावना होत्या ते सुद्धा तुम्ही खाली कमेंटमध्ये व्यक्त करून सांगू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त कमेंट्स करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवा, शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्याला सबस्क्रायबर्सची खूप गरज आहे. तर मित्रांनो, भेटूया पुढच्याच एका अशा चांगल्या व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद, काळजी घ्या.